वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSBT डिप्लोमा करणं आलेलं ऑफिशियल सर्क्युलर बघणार आहे रिगार्डिंग द रीइव्हॅल्युएशन अँड रीअसेसमेंट। बघा, रीइव्हॅल्युएशन आणि रीअसेसमेंटचं यांनी डेट मेन्शन केलेले आहेत, तसं रिझल्ट कधी लागणार आहे हे सुद्धा त्याने तिथे क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे। आता रीइव्हॅल्युएशन आणि रीअसेसमेंटमध्ये काय डिफरन्स आहे, तर रीइव्हॅल्युएशनमध्ये तुमचे मार्क्स तिथे व्हेरीफाय केले जातात आणि रीअसेसमेंट तुम्हाला वाटतंय का काहीतरी मार्क्समध्ये चेंजेस होत आहेत, तुमचे मार्क्स वाढत आहेत, तर तुम्ही तिथे रीअसेसमेंटसाठी तिथे अप्लाय करू शकता, म्हणजे तुमचा पेपर तिथे परत व्हेरीफाय होतो। बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आता शेड्यूल समजून घेऊ, डेट्स त्याने काय दिल्या आहेत त्या। बघा, रीइव्हॅल्युएशन फोटोकॉपीची डेट आहे 23 जून 2025 ते 24 जून 2025। त्यानंतर तुमचा रिझल्ट इथे डिस्प्ले होईल 7 जुलै 2025 ला, आणि त्याच दिवशी तुम्हाला इथे फोटोकॉपी सुद्धा अवेलेबल होऊन जाईल, तुम्ही अप्लाय केला असेल तर। त्यानंतर तुम्हाला वाटतंय आफ्टर फोटोकॉपी का तुम्हाला इथे जे मार्क्स वाढताय तर तुम्ही ते रीअसेसमेंटसाठी अप्लाय करू शकता। त्याची जी डेट आहे 8 जुलै ते 9 जुलै 2025। जर रिझल्ट इथे डिस्प्ले होईल 21 जुलै 2025 ला थर्ड इयरचा, आणि अदर स्टुडंटचा 23 जुलै 2025 ला। आणि तुमच्या मार्क्समध्ये चेंजेस झाले असतील तर न्यू मार्कशीट तुम्हाला भेटणार आहे ते 28 जुलै 2025 ला फॉर थर्ड इयर स्टुडंट, आणि अदर स्टुडंटसाठी 30 जुलै 2025 ला। बघा, याच्यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता, आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।